22 वर्षीय अक्रम कुरेशी हा कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायचा। रोज सकाळी पॅसेंजर्स घेऊन ठिकठिकाणी जायचं आणि रात्री घरी परत यायचं, असं त्याचं रुटीन होतं। 17 जानेवारीच्या सकाळी तो असाच जोगेश्वरीतल्या आपल्या घरून कॅब घेऊन निघाला। त्या दिवशी संध्याकाळपर्यंत तो आपल्या भावाच्या आणि घरच्यांच्या संपर्कात होता, पण संध्याकाळनंतर त्याचा फोन बंद यायला लागला। तसंच रात्री उशीर झाला तरी अक्रम घरी परत आला नाही। त्यामुळं घाबरलेल्या त्याच्या घरचे त्याला सतत कॉल करत होते, पण त्याचा फोन सारखा बंद येत असल्यामुळं अक्रमच्या भावानं मध्यरात्री ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये अक्रम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली। तेव्हा ओशिवरा पोलिसांकडून त्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली। याच दरम्यान 18 जानेवारीच्या सकाळी भिवंडीतील मौजे पोगाव गावाजवळच्या तानसा वैतरणा पाईपलाईन शेजारी एक मृतदेह सापडल्याची माहिती भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांना मिळाली। घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तिथं 22 वर्षांचा अक्रम कुरेशी हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पोलिसांना आढळलं।